दरम्यान हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानसभा लढवली तर महायुतीतनं लढणार का, अपक्ष लढणार? या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. बघूया. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. कार्यकर्त्यांनी कंबर कसली विधानसभेसाठी? कार्यकर्ते असं म्हणतात की हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढावा. हर्षवर्धन पाटलांचा निर्णय काय असणार आहे? ठीक आहे, आता निवडणुकीचं फेवर सुरू झालेलं आहे. साहजिकच आहेत, आमच्याकडे कार्यकर्त्याची संख्या फार मोठी आहे. तर त्यांना वाटतं आता लोकशाहीमध्ये प्रत्येक जण आपापली भावना व्यक्त करतो. पण एक गोष्ट मला ह्या माध्यमातून आपल्याला म्हणजे स्पष्ट करायची की अजूनही महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. आमची कोर कमिटीची मिटिंग झाली, त्याच्यामध्ये महायुती होणार यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. पण आता ते झाल्यानंतर मग ह्या जागा, कोणत्या जागा कुणाला जाणार, काय जाणार, ह्याच्याबद्दल अजून आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते बसून चर्चा करतील. जर तसं बघायला गेलं, तुम्ही जसं म्हणता आहात की अजून महायुतीचं जागा वाटप झालेलं नाही, परंतु ही जागा राष्ट्रवादीची, राष्ट्रवादी जागा सोडणार काय? कारण लोकसभेआधी देखील हा मुद्दा महत्वाचा चर्चेला आला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांनी मान्य करायचा. त्यामुळे अजून निर्णयापर्यंत ती प्रक्रिया झालेली नाही. तर मला असं वाटतं की ती जी चर्चा आमची लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जी झाली होती त्याच्याबद्दलची स्पष्टता ही जागा वाटपाच्या वेळेस होईल. कार्यकर्त्यांना काय सांगू इच्छिता? नाही, कार्यकर्ते तर काय आता सगळे म्हणजे साहजिकच आहे की 10 वर्ष कार्यकर्त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे. इंदापूर तालुका हा 1952 सालापासून आणि एक राजकीय वजन असलेला हा तालुका आहे. योग्य दिशेनं पावलं टाकणारा ह्या तालुक्यातला मतदार आहे. मला असं वाटतं एक ज्वलंतपणा आहे हा. कार्यकर्त्यांना हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढावा असं का वाटतं? त्याचं काय तुम्ही अनालिसिस केलं? नाही, अजून काही मी त्याचं अनालिसिस केलेलं नाही. त्याचं कारण असं आहे, आता त्यांच्या काय भावना आहेत. जर कुणी मला भेटलं किंवा जर कुणी मला ह्या दौऱ्यामध्ये कुणी जर या संदर्भात काय मला विचारणा केली तर मी त्याच्या गोष्टी समजून घेईल. नेमकं हर्षवर्धन पाटलांच्या मनात सध्या काय? नाही, माझ्या मनाचा प्रश्न नाही, जनतेच्या मनाचा प्रश्न आहे. शेवटी आम्ही पण कोणत्या तरी नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे आणि जे आम्हाला शब्द दिलेले आहेत अगोदर त्यांच्याकडून काय भूमिका येते. आज निर्णय झाला नाही तर त्यावर आम्ही आज भाष्य काय करणार? तर मला वाटतं ते झाल्यानंतर मग त्या संदर्भात बघू. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, ABP माझा, इंदापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.